मकरंद, स्टार्ट फ्रॉम यू अगेन, की तू चांगला नट आहेस, दिग्दर्शक आहेस, लेखक आहेस, पण अशी एखादी गोष्ट जी तुला नाही जमत, म्हणजे खूप सिरियस होणं टुवर्ड्स माय करिअर. मी कधीच माझं करिअर सिरियसली घेतलं नाही. मला कधीच कुठलंही स्वप्न नाही की मी एक निर्देशक किंवा लेखक म्हणून इंडियन सिनेमाचं रूप बदलणार आहे किंवा माझ्यामुळे एक काहीतरी क्रांती घडून येणार आहे, असं काहीही नाही. पण असं वाटत नाही, कारण पेज 3 पार्टीज मधनं सगळ्यात जास्त जे म्हणजे चेहरे दिसतात त्याच्यामधला एक म्हणजे फोटोग्राफर्सना आकर्षित करणारा चेहरा म्हणजे मकरंद देशपांडे. काही नाही, ते दाढी मिशी आणि केस आहेत, त्याच्यात मी नाही. नाही, पण दाढी मिशी केस हा प्रश्नच नाही, हा एक युनिक त्याच्यातली गोष्ट आहे. पण हे दाढी आणि मिशीचं रहस्य काय, म्हणजे ही दाढी करायचा त्रास, या दाढीचा त्रास तुला जास्त असतो का नाव्याला? म्हणजे खरं तर मला असं वाटतं की मी आपण म्हणतो ना, बरेचसे नट हे कॅरेक्टरसाठी खूप काय काय करतात. कधी आमिर केस कापतो कम्प्लीट, कधी मंगल पांडेसाठी केस वाढवतो. पण मी ऍक्च्युली जगण्याला जास्त इम्पॉर्टन्स देतो आणि त्यामुळे हे जे आहे ते मला असं वाटतंय की ते माझं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे ते असं म्हणतात ना, एस्किमो जो असतो त्याचं घर कसं असतं सगळं असं, तर कदाचित माझं हे घर आहे ज्याच्यात मी आहे. आणि मी फार आपण म्हणतो ना उबेत जगतोय, कोझी लाईफ. नाही, प्रश्नच नाही. आता अगदी थोडासा छोटासा प्रश्न, की मराठी ऍक्टर्स बरोबर आणि ऍक्ट्रेसेस बरोबर काम करताना कोणाच्या बरोबर काम करताना सगळ्यात जास्त छान अनुभव होता? मी तसं सगळ्यात जास्त काम केलं सोनाली कुलकर्णी बरोबर. आणि आय थिंक तिने अप्रतिमच काम केलं माझ्या नाटकात सरला मध्ये किंवा माझी फिल्म दानव, हनन या 2 फिल्म मध्ये. म्हणजे अगदी चोख प्रोफेशनल ऍक्ट्रेस. आणि म्हणजे म्हणतो ना आपण, जसं आपण शाहरुखला बघतो तेव्हा त्याच्यातला काय भाव तुम्हाला आवडतो, तर तो त्याच्या मनात आणि त्याच्या डोळ्यात अंतर नाहीये. तर सोनाली मध्ये एक वेगळी वेदना येते तिच्या परफॉर्मन्स मध्ये, आणि त्यामुळे तो एक आपल्याला. किंवा माधुरी बरोबर मी एक सीन केला प्रहार मध्ये, दॅट वॉज वंडरफुल. कारण का गंमत अशी होती की त्या सीन मध्ये फक्त मी आणि माझे वडील, मागे नाना येतो आणि मग नंतर माधुरी येते. तर दिग्दर्शक नाना पाटेकर, मी येणार आहे आणि मग नंतर माधुरी येईल. म्हटलं बरं. तो आला आणि माधुरी येऊन, माधुरी म्हणजे ती आल्यामुळे एक कम्प्लीटच सगळा चाम वेगळा होतो. आता नाव काढलं तरी एवढा चाम होतो, तर म्हणजे तिथे आल्यावर काय झाला प्रश्न. आणि मी फॅन कोण नाही. तर ती आली आणि त्या सीन मध्ये तो आपण बाप आणि मुलामधला तो संघर्ष आहे. बाप फ्रीडम फायटर आहे आणि मुलगा सांगतोय की तुम्ही सुद्धा आजादी घेऊन काय कमवलं, काय नुसतं फ्रीडम फायटर राहून तुझ्यासारखा मुलगाच का झाला, मला काही नाही, काय करता येत नाही. मग तो एवढंच सांगतो की मी काय तुम्हाला ऍप्लिकेशन दिली होती का? हो, लक्षात आहे. त्याच्यात ती माधुरी आली आणि तिने काहीतरी करायचं असा एक, आणि नानांनी फक्त एवढं सांगितलं, हा सीन आपला नाही, हा सीन या दोघांचा आहे, त्या मुलाचा आहे, आपण याच्यात काही करायचं नाही. आणि आय जस्ट लव्ड दिस अबाउट द डायरेक्टर आणि माधुरी, की एवढी मोठी ऍक्ट्रेस, बट शी जस्ट अंडरस्टूड. इफ यू गो होम अँड सी द फिल्म अगेन, यू विल रिअलाइज की द प्रोफेशनलिझम ऑफ दीज ऍक्ट्रेसेस, की हा सीन आपला नाही म्हटल्यावर कसं पॅसिव्हली राहायचं तिथे. आय थिंक आय हॅड अ वंडरफुल एक्सपिरियन्स विथ मराठी ऍक्ट्रेसेस. मला वाटतं त्याच चित्रपटामध्ये माधुरीनी मेकअप देखील त्यांनी नाही करायचं म्हणून सांगितलं. तुम्हाला पण सांगितलं होतं का नाही करायचं म्हणून मेकअप? मला काय मेकअप, पण माधुरी वॉज व्हेरी नॉट कम्फर्टेबल आहे सोबत, असं लोक म्हणतात. परत असंच आहे ना की मीडिया काय सांगतं त्याच्याबद्दल मला माहित नाही, पण तिथे ती खूपच कम्फर्टेबल. हो ना. आय थिंक नाना बरोबर, नाना जितका असं वाटतो, पण नाना जेव्हा डिरेक्टर म्हणून आहे ते फुलासारखं ठेवलं होतं मला त्याने, अगदी फुलासारखं. म्हणजे अर्ध्या तासात आमचं काम संपलं, पटकन आधी तू माझ्या बरोबर जेव, सगळं तसं. म्हणजे त्याचं म्हणजे आय कॅनॉट फॉरगेट एक्सपिरियन्स ऑफ मराठी. आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा स्त्रिया तर आहेतच, पण नाना पाटेकर किंवा माझ्या बरोबर काम केलेले सयाजी शिंदे,
आय थिंक फॅब्युलस. मकरंद अनासपुरे, मी एक फिल्म केली आहे त्यांच्याबरोबर, गृहलक्ष्मी. आय थिंक मकरंद अनासपुरे माझ्यासाठी रॉबर्टो बेनिनी आहे. 2-3 प्रश्न छोटेसे विनोद तुला की आता विषय निघाला माधुरी आणि आमचं सगळ्यांचं एक काळजाचा ठोका चुकला. तर पहिल्यापासून असं झालेलं आहे की म्हणजे ह्या हिरोईन्स ज्या असतात त्या भल्या भल्या हिरोईनच्या देखील काही ज्या हातात सापडत नाहीत त्या कायम शेवटी जाऊन कुठल्या तरी क्रिकेटरच्या पदरात पडतात. तर अशा वेळेला कधी असं झालंय का समजा तू आणि सचिन एवढे चांगले मित्र की एकच कोणीतरी आली आणि मग ती दोघांनाही आवडली असं काही? मला माहितीये की तुझं लग्न झालंय, मला माहितीये तू लग्न बायको बरोबर खूप खुश आहेस, मला माहितीये की मुलगा पण झालाय आणि आता सगळं छान सुखी आहे, तरी देखील पण तू कुठे वाचलंच नाही आमच्या दोघांचं की आमच्या दोघांचं कुठे अफेअर आहे कुठच्या ऍक्ट्रेसेस बरोबर वगैरे? एवढी सिक्रेसी लेवल एवढी जपता का तुम्ही? म्हणजे सिक्रेसी नाहीये, ते आवड आहे मला. जसे मी सांगितली माझ्या आधी माझी बायको आहे, पण एक तुला सांगू तुझ्या माधुरी बद्दल सांगते तर मी जेव्हा मी 200 केले होते इंग्लंडच्या अगेन्स्ट मुंबईत 224, त्यावेळी एक अट होती माझी. मी आमचे डॉक्टर अली इराणी त्या इंडियन टीमचे फिजिओ होते. तर मी सांगितलं अली मेरे को माधुरी दीक्षित से मिलना है. तर अली मला सांगितलं तू एक काम कर, तू 200 रन बना फिर तेरे को मिलाता हूँ. आणि 224 रन केले. क्या बात आहे. डॉक्टर अलीने जाऊन माधुरीला सांगितलं की तुमच्यासाठी त्याने 224 रन केले, आता तुम्हाला भेटायला तर लागणार. तर क्या बात आहे यार. 200 करून मी मग माधुरीच्या घरी गेलो आणि तिला भेटलो, तिच्याबरोबर ब्रेकफास्ट मी घेतला. तर मोठा फॅन आहे मी तिचा. आणि त्याच्यानंतर मग कुठच्या बाकीच्या हिरोईन मला आवडल्या नाही, त्याच्यामुळे थोडे स्कोर्स कमी झाले. नाही पण असं झालंय का म्हणजे परत एकदा मी तू ऍक्टिंग सचिनची करू शकतोस का मला सांग. म्हणजे एकच मुलगी आली तर सचिन कसा म्हणेल? सचिन काय सांगेल तिला? हा आईला मला 2 मुलं आहेत आता तुझा. Hey, गोली मार भेजे में भेजा शोर करता है, भेजेगी सुनेगा तो मरेगा कल्लू मामा, कल्लू मामा, ए मामा, ए मामा, कल्लू मामा. गोली मार भेजे में भेजा शोर करता है, भेजेगी सुनेगा तो मरेगा कल्लू मामा, कल्लू मामा. तू करेगा दूसरा भरेगा कल्लू मामा, कल्लू मामा. चला इतकी धमाल आलेली आहे. तर पण कसं माहिती ना आमचे हे प्रेक्षक इतके तुमच्यावरती प्रेम करतात की त्यांचा देखील तुमच्यावर आणि ह्या कार्यक्रमावर खूप हक्क आहे. तर आता त्यांच्या प्रश्नांकडे वळूया. क्वेश्चन्स बाय ऑडियन्स. मला प्रश्न नाही विचारायचा, मला त्यांना गिफ्ट द्यायचंय. फॅन्टॅस्टिक. कम ऑन. डांग डा डांग डा डांग. वा कुणासाठी आहे गिफ्ट? तुझ्यासाठी. तुमचं नाव? मंजुषा देशमुख. मंजुषा देशमुखांकडनं बक्षीस आहे. प्लीज तुम्ही आता लगेच उघडावं अशी माझी विनंती. आईला काय हो, असं काय करताय? त्यांची पर्सनॅलिटी चांगली आहे, ते स्मार्ट दिसतात हा. ना, मग त्यांना रोज जर त्यांनी भाग केला तर ते अजून चांगले दिसतील. एक मिनिट प्रात्यक्षिक देऊया. मी आता असा दिसतोय विनोद? काम टाकले वांगड. नाही मी काय म्हणतोय की आता मी समजा भांग पाडला, काही फरक पडला का? कसे दिसतायत? कसे दिसतायत? थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. दाढीला पण वापर. या तर काय बोलायचं.
मराठीमध्ये अशी एक म्हण आहे की चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत, किंवा टाकलेला कंगवा विकण्याचा धंदा असं वगैरे. पण मला एक गोष्ट बघा, आज आता एक कंगवा इथे दिला ना, यांना उपयोग आहे ना यांना उपयोग आहे, काय आहे बघा. आणि अँकरला ज्याला उपयोग आहे त्याला काय कोणी देतच नाही. एनिवे, अजून पुढचा प्रश्न. बेसिकली तो फक्त विनोदजींसाठी आहे, कारण त्यांची पर्सनॅलिटी तशी खूप रोमॅन्टिक आहे. तर मला हे त्यांना विचारायचं की त्यांना आजपर्यंत कधी प्रेमपत्र वगैरे पाठवलीत का, आणि पाठवले असतील तर त्यातल्या आठवणाऱ्या एक अजूनही जो आठवणीत आहे अशा काही पत्रातल्या काही ओळी किंवा काही सारांश त्यांना सांगायचा असेल तर. काय विनोद, सांगा. लोक निवृत्ती घेऊ देत नाहीत बघा. हा मी माझ्या बायको अँड्रेला लिहिलं होतं. अच्छा. तर लिखे जो खत तुझे हा. वो तेरी याद में वा वा. हजारों रंग के क्या बात है यार. नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए. जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे. ओहो, जियो 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 रे जियो. कसलं गातो यार. देवाची कृपा आहे. आणि अजून काही प्रश्न. मला खरं तर प्रश्न नाही विचारायचा, माझी एक इच्छा आहे, मला विनोदजींबरोबर डान्स करायचा आहे. आई ग या. विनोदजी नको नको. अरे विनोदजी या या या, जरूर जरूर जरूर. विनोदजी प्लीज डान्स करायला या. ना है ये पाना ना खोना ही है. तेरा ना होना जाने क्यों होना ही है. तेरा ना होना जाने. खूप मजा येते, पण आपल्याला वेळ कमी पडतोय. पण जाता आता एक दोन प्रश्न जे खूप आमच्याकडे काय आहे की आम्ही पत्र देखील मागवतो लोकांचे, आणि तुम्ही दोघं जण येणार आहात म्हटल्यानंतर आम्ही स्क्रोल चालवतात टीव्हीवरती की आमच्या चॅनलवरती झी मराठीवर की विनोद कांबळे आणि मकरांना जर का भेटायचं असेल तर तुम्ही नक्की. आणि स्टुडिओमध्ये एवढी गर्दी झाली आहे, बाहेर देखील लोक थांबलेत आणि खूप पत्र आलेत. तर त्याच्यामधले काही प्रश्न जर का नाही घेतले तर पत्रातनं तरी लोक मला मारतील असं मला वाटतं. तर त्याच्यातला एक प्रश्न विनोद फार छान इंटरेस्टिंग आहे तुझ्यासाठी, की स्लेजिंग जे होतं मैदानावरती शिवीगाळ, तर म्हणजे अगदी अनसेन्सोर्ड काय नको, पण त्याच्यातले काही लक्षात राहिलेल्या काही गोष्टी आहेत का? खूप आहेत तसे. ज्यावेळी आम्ही पाकिस्तानच्या अगेन्स्ट खेळतो, म्हणजे त्यांच्या विरुद्धात आपण ज्याही मॅचेस झालेत, म्हणजे वर्ल्ड कपची तुम्ही हिस्ट्री बघा. आता 2011 मध्ये वर्ल्ड कप होणार आहे. इतिहास असा आहे की पाकिस्तान कधी आपल्या अगेन्स्ट जिंकले नाही वर्ल्ड कप मध्ये. तर आपण ज्यावेळी पाकिस्तान बरोबर खेळलोय, तर तुम्हाला माहिती आहे की ऍटमॉस्फिअर कसा असतो. 92 वर्ल्ड कपला जावेद मियादादने उडी मारली होती, आता किरण मोरे होते त्यावेळी, आणि 96च्या वेळी व्यंकटेश प्रसादने बोट दाखवलं होतं आमिर सोहेलला, ज्याला आम्ही नॉर्मली आमिर सोहेल ज्यावेळी मैदानात आला, आम्ही बॅटिंग करत असताना खूप आम्हाला शिव्या गाळ्या देत होते. पण ज्यावेळी आमिर सोहेल आला होता बॅटिंग करत, आम्ही त्याला चोर म्हणून हाक मारायचो. कारण की त्याने एका दुकानात जाऊन व्हॅसलीन चोरी केली होती, तर आम्ही त्याला चोर म्हणून हाक मारायचो. तर स्लेजिंग होते, स्लेजिंग चांगली म्हणजे व्हायला पाहिजे, का नाही, नाही तर मग एकदम गेम बोरिंग होईल. पण फक्त ते डोक्यावरच्या शिव्या देतात, कारण की ते आजकाल माईक असतात सगळ्या की. पण काय काय क्रिकेटर्स एवढे शहाणे असतात की माईक वरती जाऊन पाय ठेवतात आणि जे पाहिजे शिव्या देतात ते पाहिजे. कवाले. पण त्यांना सोडत नाही आम्ही. एक असा देश आहे ज्यांच्यावर खेळायला मजा येते, पण जे स्लेजिंग चालू होते तर मग चम्मायला मराठी माणसा जागा हो रे बाबा, तलवारच काढतो आम्ही. पण
सतीश शिंदे, तुम्हाला खूप मजा आली असेल. तुम्ही पाठवलेल्या पत्राचं उत्तर आम्ही विनोद काकांकडनं, इकडे विनोद दादांकडनं, तुम्ही काका लिहिले पण आम्ही, माझा मित्र आहे विनोद, विनोदकडनं आता तुम्हाला उत्तर मिळालंय. कमिंग टू मकरन, जाता जाता एक शेवटची फरमाईश आहे आणि ती म्हणजे तुझ्या तोंडून एखादी कविता ऐकायची. अरे स्वतः केलेली असेल तर 4 चांद, म्हणजे 5 यहाँ है, 5वां 4 चांद फिलहाल. सरसर सरला या नाटकात प्रोफेसर आणि स्टुडंट यांच्यातला एक संवाद होता. सावन का मन बड़ा होता है, सावन का मन बड़ा होता है, सनसन करता जंग धोता है, जंग लड़ी थी हमने कभी, बहते पानी में ना तैरूंगा, गिरते पानी को सिर्फ गिरते देखूंगा, देख देखता खड़ा रहा महंगा, पानी गिरकर चला भी गया. अगले दिन सोच रहा था, गुजरा कल दोहरा रहा था, गुजरे पूरे 12 मास, जब मैंने जंग छेड़ी थी, सावन ने नींद ले ली थी. जंग का ज जल को जलाता है और जल का ज जंग को धो डालता है. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. फार सुंदर, फार सुंदर. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांच्या इथे आल्याबद्दल आणि तुझ्या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. IPL आणि इतर जे जे काही मनोकामना असतील त्यासाठी विनोद तुला देखील खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता आमच्या बँड कडनं तुमच्यासाठी एक छोटीशी म्युझिकल भेट. ये क्रिकेट मुझको कुछ रास आया नहीं, एक्टिंग ने भी तो साथ निभाया नहीं, बैट कब की बरस के सफेद हो गई, साला दिल की जवानी ही घटती नहीं. वल्ला ये बैट्समैन सुनता कहाँ है, खिलाड़ी से लीडर बनता कहाँ है, सच कहता हूँ अच्छा इंसान है जी, दिल तो बच्चा है जी, हो थोड़ा कच्चा है जी, वो दिल तो बच्चा है जी. Go baby, go baby,